श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सगळ्यांचं राधिका किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। तर आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाचं कालवण शिकवणार आहे, तेही माझ्या पद्धतीने। मी कशी करते, माझी पद्धत कशी आहे हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। बरेच जण रेसिपी पाहतात, म्हणजे रेसिपी बघतात पण व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत नाही चॅनलला, तर प्लीज असं करू नका। तर व्हिडिओ पहा शेवटपर्यंत आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर शेवग्याचं कालवण बनवताना या ठिकाणी मी 250 ग्रॅम इतका शेवगा घेतलेला आहे। ठीक आहे, तर शेवगा हा निवडताना तुम्हाला कसा निवडायचा आहे, तर शेवगा हा मीडियम साईजचा घ्यायचा आहे, जास्त निब्बर घ्यायचा नाही आहे। खूप जर निब्बर घेतला तर तो शेवगा जो आहे त्यातल्या आतल्या ज्या बिया आहेत त्या खूप कचकच करतात खाताना आणि चवीलाही चांगला लागत नाही। तर अशा प्रकारे मीडियम साईजचा जो शेवगा आहे साईजनी असा घ्यायचा आहे। ओके, तर शेवगा जो आहे तो त्याच्यावरची सालं काढून घ्यायची स्टार्टिंगला आधी, आणि कापताना हा जो शेवगा आहे तो मला 2 ते 2.5 इंच, जवळजवळ म्हणजे 1.5-2 इतका मी मीडियम साईजमध्ये कट करते आहे। ओके, बरोबर तुम्हाला शेवगा जो आहे, शेवग्याची वरची जी सालं असतात ती तुम्हाला खूप काढायची नाही आहे, थोडी थोडी काढायची आहेत। नाहीतर काय होतं माहिती आहे का, जास्त जर तुम्ही सालं काढली, वरची साल काढली तर तो जो शेवगा आहे तो खूप लवकर शिजतो, म्हणजे खूप गाळ होतो तो शेवगा। त्यासाठी थोडंसं जे साल आहे ते कमी काढायचं आहे। ओके, अशा प्रकारे मी हा शेवगा जो आहे संपूर्ण स्वच्छ करून कट केलेला आहे। वरची सालं सगळी माझी काढून झालेली आहेत। तर आता तुम्हाला या ठिकाणी हा जो शेवगा आहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे, कारण शेवग्यावरती जेव्हा शेवगा तुम्ही घेऊन येता त्याच्यावरती ना थोडी माती असते, वरची जी स्किन असते त्याच्यावरती थोडीशी माती असते। तर तुम्हाला चोळून तो चांगला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। 1-2 वेळा तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, चोळून धुवायचं आहे त्याला, म्हणजे त्याची वरती जी माती चिटकलेली असते ती निघून जाते। आपला हा जो शेवगा आहे तो स्वच्छ असा धुवून झालेला आहे। तर या ठिकाणी मी एका भांड्यामध्ये तो शेवगा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 2 ते 3 कप इतकं, म्हणजे पूर्ण शेवगा बुडेल इतकं पाणी मी ॲड केलेलं आहे। त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये मीठही ॲड करायचं आहे, थोडं मीठ ॲड करायचं आहे, म्हणजे तो जे शेवगा आहे तो खाताना जी चव जी आहे ती खूप छान लागते। म्हणजे शेवगा शिजण्यापुरतं मीठ तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचं आहे, आणि त्याचबरोबर थोडीशी हळद या ठिकाणी तुम्हाला ॲड करायची आहे। ओके, तर मग आता आपण याच्यामध्ये हळद टाकूया। हळद टाकून ती हळद मिक्स करूया, आणि हे जे भांडं आहे आपण शेवगा जो आहे तो शिजायला ठेवून देऊया। ओके, तर या ठिकाणी तुम्ही शेवगा जो आहे तो डायरेक्टसुद्धा करू शकता, ज्यावेळेस आपण ग्रेव्हीमध्ये डायरेक्टही शिजवून तुम्ही त्याचं कालवण करू शकता। पण मी या ठिकाणी शेवगाच्या ज्या शेंगा आहेत त्या मी सेपरेटली या ठिकाणी शिजवून घेते आहे। तर अशी ही भाजी खूप छान लागते, टेस्टी लागते, चवीला भन्नाट लागते ही रेसिपी। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा। रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। ओके, तर त्याच्यानंतर आता पुढची तयारी करूया, वाटण जे आहे त्याची तयारी करूया। तर या ठिकाणी मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे जे आहेत तुम्हाला छान असे खरपूस होतोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत।
वेगळं असलं एकच तर तुकडा भाजल्यानंतर आणून एक खाल्लं आणि 2 खाल्ले. हे जे शेंगदाणे आहेत हे छान असे मंद आचेवरती तुम्हाला भाजायचे आहेत, करपू द्यायचे नाही आहेत. हे जे शेंगदाणे आहेत हे छान असे खरपूस मंद आचेवरती भाजून झालेले आहेत. आता आपण आपला जो शेवगा आहे तो शिजला की नाही तो चेक करूया. 15 ते 20 मिनटं आपला शेवगा जो आहे तो शिजायला वेळ लागलेला आहे. तो आता मला पूर्णपणे शिजलेला आहे. छान असा मऊ शिजलेला आहे आपला शेवगा. तर आता आपण वाटणाची तयारी करूया. तर या ठिकाणी वाटणासाठी तुम्हाला लागणार आहे कोथिंबीर, 1 इंच आल्याचा तुकडा, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, टोमॅटो, फोडणीसाठी टोमॅटो लागणार आहे आपल्याला, अर्धा घेतलं आहे मी टोमॅटो, आणि 1 असा मीडियम साईजचा कांदा आणि सुकं खोबरं, किसलेलं सुकं खोबरं या ठिकाणी मी घेतलेलं आहे. तर एक छोट्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकूया. कांदा तुम्हाला छान असा ब्राऊन होतोपर्यंत परतून घ्यायचा आहे. थोडासा अजून ब्राउनिश होतोपर्यंत परतून घेऊया. कांदा आपला जो आहे छान परतला आहे. आता 2 ते 3 टेबलस्पून इतकं खोबरं तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचं आहे. खोबरंसुद्धा तुम्हाला मस्त असं चॉकलेटी कलर होतोपर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. आपलं हे जे खोबरं आहे ते छान असं खरपूस लालसर भाजलेलं आहे. आता आपण अद्रक आणि लसूण या ठिकाणी टाकणार आहोत. तेही तुम्हाला मंद आचेवरती थोडंसं परतून घ्यायचं आहे. आणि आता आपण हे सगळं गार होऊ द्यायचं आहे आणि मग वाटण्याचं तयार करायचं आहे. ठीक आहे. तर एका छोट्या मिक्सरच्या जारमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी मी या ठिकाणी आपण जे शेंगदाणे भाजलेले आहेत ते आपण वाटून घेऊया. तुमच्याकडे जर खलबत्ता किंवा उखळ असेल तर त्याच्यामध्ये अशी मोठी मोठी भरड जरी काढली तरी चालेल. मी या ठिकाणी मिक्सरमध्ये एक पल्स करते आहे. माझ्याकडं थोडंसं बारीक झालं आहे, पण एवढं बारीक ठीक आहे, खूप बारीक पण नाही करायचं आहे. ठीक आहे. तर आता शेंगदाणे झालेत आपले वाटून. तर आपण आता कांदा खोबऱ्याचं जे वाटण आहे ते आपण हे वाटून घेणार आहोत. हे जे कढईतलं आपलं जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते गार झालेलं आहे. गरम गरम तुम्हाला वाटायचं नाही आहे, नाहीतर गरम गरम वाटल्याने ते सगळं पूर्ण बाहेर येतं, हे लक्षात राहू द्या. गरम गरम कधीही मिक्सरमध्ये कोणतीही वस्तू वाटायची नाही आहे. ठीक आहे. तर त्याचबरोबर मी या ठिकाणी कोथिंबीरही ॲड करते आहे आणि हे सगळं तुम्हाला बारीक पेस्ट याची करून घ्यायची आहे. याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी ॲड करूया. पाणी ॲड करून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. माझी ही जी पेस्ट आहे छान अशी फाईन पेस्ट झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्हाला बारीक पेस्ट करून घ्यायची. तर आता याच्यामध्ये तुम्हाला मसाला टाकायचा आहे. तुमच्याकडे माझ्याकडे मी या ठिकाणी कांदा लसूण मसाला टाकते आहे, तर तो या ठिकाणी 1 ते 2 टेबलस्पून टाकते आहे. आणि त्याचबरोबर मी या ठिकाणी थोडीशी लाल मिरची पावडर ही ॲड करते आहे. तर याच्यासाठी थोडंसं तिखट आणि लालसरपणा येतो. आणि वाटणामध्ये तिखट टाकण्याचं कारण एकच की याच्याने जी ग्रेव्ही आहे ती एकसंध होते, रस्सा एकीकडे आणि कालवण एकीकडे होत नाही. म्हणून मी अशा पद्धतीने वाटण तयार करत असते. तर तुम्ही अशा पद्धतीने वाटण करू शकता. हे जे वाटण आहे तुम्ही आरामशीर 8 दिवस यूज करू शकता फ्रीजमध्ये ठेवून, आणि कोणत्याही भाजीसाठी तुम्ही हे वाटण वापरू शकता. ठीक आहे. तर हे जे वाटण आहे आपलं रेडी आहे. तर आता आपण ग्रेव्ही बनवायला सुरुवात करूया. तर कालवण बनवण्यासाठी या ठिकाणी मी 2 ते 3 टेबलस्पून इतकं तेल घेतलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये तुम्हाला मोहरी आणि जिरे तडतडू द्यायचे. मोहरी आणि जिरे तुम्हाला छान असे तडतडू द्यायचे. जिरे मोहरी तडतडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटो तुम्ही वाटणामध्येही ॲड करू शकता, पण मी या ठिकाणी फाईन चॉप करून ॲड करते.
तुम्हाला तसं जरी केलं तरी ग्रेव्ही एकसारखी होते आणि चवीलाही छान लागते, पण अशीही खूप छान लागते. थोडे टोमॅटोचे पीसेस आले ना, म्हणजे अशी ग्रेव्ही खूप छान लागते. अशीही ट्राय करून बघा कधी. तर या ठिकाणी आपला हा जो टोमॅटो आहे तो छान मऊ होऊ द्यायचा आहे, छान शिजू द्यायचा आहे. टोमॅटो शिजल्यानंतर आपलं जे वाटण आहे, तुम्हाला ग्रेव्ही जितकी हवी आहे तितकं तुम्हाला वाटण या ठिकाणी ॲड करायचं आहे. तुम्हाला घट्ट हवी आहे म्हणजे जशी जितकी ग्रेव्ही तुम्हाला हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही वाटण या ठिकाणी टाकू शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी मी अर्धा टोमॅटो घेतला आहे आणि हाफ कप इतकं वाटण घेतलेलं आहे. अर्धा कप इतकं मी वाटण या ठिकाणी ॲड केलेलं आहे. वाटण जे आहे हे जे वाटण आहे तुम्हाला छान शिजू द्यायचं आहे, म्हणजे असं रवाळ व्हायला पाहिजे. हे वाटण शिजताना चांगलं तेल सुटेपर्यंत तुम्हाला छान शिजू द्यायचं आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये जो मसाला अवेलेबल आहे तो या ठिकाणी तुम्हाला 1 चमचा इतका टाकायचा आहे. या ठिकाणी मी काळा मसाला ॲड करते. तर हे सगळं मिश्रण तुम्हाला छान असं मिक्स करून घ्यायचं. शिजलेलं वाटण आहे परतलेलं, ते तुम्हाला सगळं जे शेवगाच्या शेंगा आहेत शिजलेल्या याच्यामध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे. सगळं व्यवस्थित तुम्हाला ॲड करायचं आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट जरी केलं तरी काही फरक पडत नाही, टेस्टला सेमच लागतो. शेवगाच्या शेंगा तुम्ही वेगळ्या शिजवा किंवा असंच पाणी टाकून गरम पाणी टाकून शिजवा, काही फरक पडत नाही. थोडंसं शेंगदाण्याचं कूटही या ठिकाणी आपण ॲड करणार आहोत. शेंगदाण्याच्या कुटाने पण जी चव आहे ती खूप छान लागते. ॲक्च्युली ही जी रेसिपी आहे ती माझ्या गावाकडची पद्धतीची आहे, खूप छान लागते. मीठ चवीनुसार बेताने टाका, कारण मीठ याआधी आपण शेवग्याच्या याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर त्याचबरोबर आता हे ज्या कालवण आहे शेवग्याच्या शेंगाचं, ते तुम्हाला आपल्या शेवग्याच्या शेंगा जे आहे ते शिजलेले आहेत ऑलरेडी. अजून 5-10 मिनटं तुम्हाला हे जो वाटण आहे ते छान शिजलं पाहिजे, ग्रेव्ही छान मिळून यायला पाहिजे, म्हणून अजून 5-10 मिनटं शिजू द्या. शिजल्यानंतर मीठ चेक करा आणि हा जो आपला शेवग्याचं कालवण, आपलं हे जे शेवग्याचं कालवण आहे हे रेडी आहे. मस्त लागतं. कशाबरोबरही खा, भाताबरोबर खा, भाकरीबरोबर खा. कलर बघा तुम्ही किती सुंदर आला याचा कलर, रंग आणि चवीलाही फार अप्रतिम लागतं. नक्की ट्राय करा आणि चॅनलला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग राधिका किचन.